तर हे एक आपला जसं की मानसिक एक किडा आहे. तर आपण कोणाच्या कपड्यावरून कोणाला जज करू शकत नाही, तर आपण कोणाच्या कामावरून सुद्धा कोणाला जज करू शकत नाही. माहिती नाही तुम्हाला हे जे बोलतोय ते पटत आहे की नाही, पण मला जो काही अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बजरंगबली महाराज की जय. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला व मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आपला ब्लॉग सुरू होत आहे सकाळी मॉर्निंगला आणि आज ताईच्या घरी काही कार्यक्रम आहे. ताई म्हणजे माझी ननंद ताई, रावांची मोठी बहीण. तर काही कार्यक्रम असल्यामुळे ताईच्या घरी आज जायचं आहे. ते रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की मी म्हणजे बाहेर कामाला जाते आहे. तर तिथे म्हणजे तहसीलमध्ये बंद असल्यामुळे 15 दिवस सुट्ट्या होत्या आणि 15 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आज फर्स्ट दिवस आहे. तर म्हणजे मी म्हणू शकत नाही त्यांना की मला सुट्टी पाहिजे आहे किंवा मी आज येत नाही बा म्हणून. तर आज मला जाणं जरुरी आहे. शक्य होईलच तर मी 4 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करते. तहसीलसमोर एक शॉपमध्ये जाते मी, जसं मी आधी सांगितलं होतं. तर त्यावर 2 कमेंट खूप छान आल्या होत्या आणि कमेंट आली होती की आम्हाला माहिती म्हणजे मला माहिती नव्हतं की तू तिथेच जात आहे बा म्हणून. तर मला असं वाटते की आपण तर हे एक आपला जसं की मानसिक एक किडा आहे. तर आपण कोणाच्या कपड्यावरून कोणाला जज करू शकत नाही, तर आपण कोणाच्या कामावरून सुद्धा कोणाला जज करू शकत नाही. तर असतं कोणाचं म्हणजे मला पटते ते. कोणी आपलं कोणाच्या मनात जर काही वाटलं ना, कोणी बोलत नाही किंवा क्लिअर करत नाही, पण मला जे तोंडावर बोलते ना क्लिअर करत नाही. क्लिअर म्हणजे जे कमेंट करून लिहिणं म्हणजे त्याला पण खूप विचार लागतं. म्हणजे आपण ज्या माणसाला आपण कधी ओळखत नाही आणि क्वचितच आपण व्हिडिओसमोर आले आणि आपण त्याला बघत आहे, तर त्यावर कमेंट करणं खरंच खूप एक वेगळी गोष्ट आहे. आणि खरंच असेच आपण माणसं एकमेकांशी जुळत जातात. सीमा सरकारांना पण थोडा हातभार व्हावात म्हणून मी आज बाहेर कामाला जाते आहे आणि सोबतच आपलं हे चॅनल पण चालूच आहे. भलेही आपले ब्लॉग खूप लेट येत आहे, तरी पण मी आपले शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत राहते. रोजचा एक तरी व्हिडिओ अपलोड करते. माहिती राहायला पाहिजे ना सर्वांना की नाही प्रतीक्षा चतुर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. तर चला आता मी बडबड न करता आधी आपले कामं करून घेते आणि आपल्या कामाला जाते आणि तिकडून आल्यानंतर मी लगेच भेटते. तर मी आता थोडा वेळ झाला घरी आली आणि त्यानंतर आज आहे सोमवार. तर इकडे माझी पूजा झालेली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आज 16 सोमवार माझे चालू आहे आणि आज होता माझा 14वा सोमवार. तर आणि मला आज सोमवार करायचा नव्हता. तर कारण ताईच्या घरी जसं की कार्यक्रम आहे मी सकाळी सांगितलं आणि कार्यक्रम असल्यामुळे मी जर सोमवार केला असता तिकडून येऊन अंघोळ पूजा नंतर 7 वाजले असते. नंतर मग 2 टाईम उपास असते म्हणजे मलिंदा करूनच मलिंद्यावर उपास सोडायचा असते. तर म्हणजे मी ताईच्या घरी गेलीच नसते आणि मग जेवायचं नसल्यावर जाणं नाही आणि मग जेवणं नाही, मग ते बरं नसतं दिसलं. आणि काही काही गोष्टीमुळे अशा तर गोष्टीसाठी आपण सोमवार एक दिवस थांबवू शकतो. तर पुढचा सोमवार वाडीवर घ्यायचा. तर म्हणून मी आज सोमवार धरला नाही आजचा, म्हणजे एक टाईम उपास केला आणि आता मी जेवण करणार. तर आल्याबरोबर इकडे ते म्हणतात ना काहीतरी एक कनेक्शन असतं, तर तशासारखं नाही का आली म्हणजे दिवाबत्ती केली. पण देवाकडे पाहून मला असं कुठेतरी वाटत होतं की तो माझ्याशी काहीतरी बोलत आहे, पण कुठेतरी असं कनेक्ट होता कुठेतरी थांबत आहे, कुठेतरी अडथळा होत आहे. मी म्हणजे असं येता जाता देवाकडेच लक्ष द्यायचं. म्हणजे दर सोमवारी कसं असतं माझं रुटीन की तिकडून आल्यानंतर आधी अंघोळ पूजा झाडझूड भांडे हे सगळे झालं की आधीच 1 तास माझा देवाच्या ह्याच्यामध्येच जायचा. सगळ्या गोष्टी पूजेची सामग्री सगळ्या गोष्टी जमा करून पूजा करेपर्यंत, पोथी वाचून आरती होईपर्यंत. आणि मला असं वाटतं की तोच एक अंदाज असेल. म्हणूनच मला असं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी जुळत नाही आहे. देव मला काहीतरी बोलत आहे पण माझ्यापर्यंत ते येत नाही आहे. तर माहिती नाही तुम्हाला हे जे बोलते ते पटत आहे की नाही, पण मला जो काही अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर म्हणून मी म्हटलं नाही काही झालं तरी चालेल. मग मी हातपाय धुतले आणि दिवाबत्ती केली आणि त्यानंतर मग मी बेल आणले, फूल आणले आणि आपली तांदूळ एका प्लेटमध्ये आपली पिंड धुवून जी आपली पूजा असते ती आपली पूजा केली आणि पोथी नाही वाचली कारण हा सोमवार मला करायचा नव्हता. पण पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर आपलं साखर तुपाचा मी नैवेद्य केला आणि आरती करून घेतली. तर आता राव याची वेळ झालेली आहे आणि आता मी पण दळणं आले आणि तिकडून लवकर येतो म्हटलं तर
आज वेळ झाला, रोजपेक्षा आज वेळ झाला, येणं लवकर झालं नाही आणि लवकर येणं झालं नाही त्यामुळे सगळ्यात गोष्टीला उशीर झाला. तर आता 7 वाजत आहे आणि आता राव पण येतील आणि त्यांना पण आता हनुमान जयंतीचं आजपासून कीर्तन चालू आहे आणि उद्याची आहे हनुमान जयंती. तर चला आता चक्की माझ्याकडे येणार आहे, ते तिकडं गेल्यानंतर तर बघू आता कसं काय होते ते. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. टोपी रे, टोपी घेतली का त्याच्यासाठी? इकडे मी चक्की लावली होती आणि आता चक्की बंद झाली आणि आता वाजलेले आहे ते 8:30 आणि आता मी फास्ट अशी पटकन रेडी झालेली आहे. ओवीला रेडी करून ठेवलं आणि ओवी तिकडे शांत झोपली होती आतापर्यंत, हो ना ओवी? हां, आतापर्यंत ओवी झोपून पण गेली आणि दादा नव्हता ना, नाही दादा असता तर मस्त्या चालल्या असत्या. चल चल पटकन चल, वेळ झाला. चला तर आता मी भेटते आता ताईच्याच घरी. आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीला पहिलं कीर्तन होतं मंदिरामध्ये आणि कीर्तन संपल्यानंतर ते आपली पंगत असते. तर ही पंगत दरवर्षी ताईच्या घरी पहिल्या दिवशी असते. तर त्याचंच हे जेवण आहे. खाली बसले ते दुसऱ्या रूम बजरंगबली महाराज की जय. पाणी थोडं गरम करायला. अंशू व्हिडिओ करत होता आणि व्हिडिओ करताना तो खाली येऊन त्याने घराचा व्हिडिओ केला, मला माहीतच नव्हतं. आणि आत्ता जेव्हा मी फोन चेक करायला लागले तेव्हा मला व्हिडिओ दिसला. तर तो माझ्या कामात आलेला आहे आता. आणि जसं की आता ताईचं घर जेमतेम बांधकाम चालूच आहे. तर इकडे हे आहे सुरुवातीतला हॉल आणि हॉल नंतर ती आहे देवरूम थोडी मोठी आहे कारण जसं की भवानी मातेची घट बसत असल्यामुळे थोडी देवरूम मोठी घेतली. ही आहे किचन आणि किचन नंतर ही आहे बेडरूम. तर हे असं छान असं घर मला तर खूप आवडलं आहे. आणि हे आहे तिकडे अंगण. आता आलो आम्ही घरी आणि जे की आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, जे की जुनं घर होतं आणि आता जे आहे ते नवीन आहे आणि फर्स्ट टाइम मी गेली. खरंच खूप छान घर आहे. आणि आजचा ब्लॉग मी याच नोटवर थांबवते. छोटासा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.